सर, सरकारी पक्षाकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ती 22 दस्तावेज आम्हाला नवीन न्यायालयात सांगण्यात आलं होतं. मात्र इकडे काय नक्की न्यायालयात झालंय आणि एमसीआर देण्यात आला आहे? आज मान्य न्यायालयात पुन्हा दोन्ही आरोपी हजर करण्यात आले होते. मिस्टर आवारे आणि मिस्टर खरात. मेहरबान न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला आणि त्यांचं जे म्हणणं होतं की काही 22 दस्त आरोपी नंबर 1 कडून मिळाले. तर हे तर सगळ्यांनाच माहिती की आरोपी क्रमांक 1 हे ऑलरेडी जवळजवळ महिना सव्वा महिन्यापासून कस्टडीमध्येच आहेत. त्यामुळे ते त्यांच्याकडून मिळाले असा काही भाग नाही. आणि ते रजिस्टर्ड प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आहेत ते सब रजिस्टर ऑफिसमधून कोणी काढू शकतात. त्यामुळे ते काही कारण नव्हतं कस्टडी मागण्याजोगं. इतर कारण काही असे संयुक्तिक वाटले नाही मेहरबान न्यायालयाला. त्यामुळे आज न्यायालयाने पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी रद्द केली आहे, फेटाळली आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा हुकूम केला आहे. प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आजवरचे जेवढे गुन्हे दाखल होते त्यामध्ये देण्यात आलेला PCR, देण्यात आलेले ग्राउंडची कारण, आजच्या दिवसामध्ये मात्र हा जो गुन्हा होता हा वेगळा होता. म्हणजे 5 ते 7 दिवसांमध्ये पोलीस कोठडी आणि नंतर लगेच MCR झालेला आहे. आपण जो युक्तिवाद केला हा यासाठी महत्वाचा ठरलेला आहे. युक्तिवादासाठीचे नेमकी काय कारण आपण मांडली? नाही, मुद्दा एवढाच आहे की फिर्याद जी आहे ती काहीतरी 30-31 लोकांच्या नावाने FD केल्याची आहे. 32 लोकांच्या. त्या 2016 मध्ये केल्या, 2023 मध्ये ते पैसे काढण्यात पण आले. ज्याचे पैसे होते त्याला ते पैसे मिळालेले आहेत. ही कोणाचीच तक्रार नाहीये की कोणाचं आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे ऍक्च्युली फक्त आता हे प्रक्रिया राबवायचं काम आहे. सबस्टॅन्शियल त्यातलं काही नव्हता भाग. त्यामुळे त्यामध्ये खूप पोलीस कस्टडी देण्यात यावी असं काही प्रकार आम्हाला वाटत नाहीये. तेच आम्ही आजही न्यायालयाला सांगितलं, मागच्या वेळेसही सांगितलं होतं. मागच्या वेळेस एक संधी पोलिसांना दिली होती. आज मेहरबान न्यायालयाने त्यांनी दिलेली कारणं स्वीकारलेली दिसत नाही किंवा संयुक्तिक वाटली नाही. त्यामुळे आज MCR झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.